संस्कारांची ही दुनिया, ज्ञानाची नवी किमया. चला शिकूया, चला ऐकूया गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई, हो गोष्टी सांगते प्रियताई. नमस्कार बालमित्रांनो, मी तुमची प्रिया. आज प्रियाच्या गोष्टीमध्ये आपण एका अशा उंदराची गोष्ट ऐकणार आहोत जो आकाराने तर लहान होता, पण त्याच्या बुद्धीने त्याने मोठ्या मांजराला कसं नाचवलं ते आपण पाहूया. कथेचं नाव आहे उंदराची टोपी आणि मनी मांजराची अट. प्रिया ताई, उंदीर तर मांजराला बघून पळून जातो ना, मग या उंदराने मांजराला कसं काय जेरीस आणलं असेल? मला लवकर सांगा ना. सांगते उमेश, तो उंदीर साधा सुद्धा नव्हता, तो होता चिनू उंदीर. ऐक तर मग. चिनूला एकदा एक छान लाल रंगाचा कापडाचा तुकडा सापडला. त्याने त्याची एक सुंदर टोपी बनवून घेतली आणि तो अगदी प्राऊडली फिरू लागला. तेवढ्यात समोर आली लबाड मनी मांजर. म्याव. चिनू उंदरा, आज तू बरोबर तावडीत सापडलायस. तुझी टोपी तर छानच आहे, पण मला तुझी शिकार करायची आहे. आज माझं दुपारचं जेवण तूच आहेस. अगं मनी मावशी, मला खुशाल खा, पण माझी एक अट आहे. आपण एक खेळ खेळूया. मी पळतो आणि तू मला पकडायचं. जर तू मला पकडलंस तर मी ही टोपी सुद्धा तुला देऊन टाकीन. पण जर तू मला पकडू शकली नाहीस तर तू आजपासून मला कधीच त्रास द्यायचा नाहीस. मला मान्य आहे. तुझ्यासारख्या इवल्याशा उंदराला पकडायला मला कितीसा वेळ लागणार. चल, पळ बघू. मनी मांजर चिनूच्या मागे धावू लागली. चिनू खूप चपळ होता. तो डब्यांच्या मागे आणि माठात शिरू लागला. धावून धावून मनी मांजर पार थकून गेली आणि धापा टाकू लागली. चिनूने अशी काही धावपळ केली की मनी मांजर चक्क एका रिकाम्या लोखंडी पिंपात जाऊन अडकली. म्याऊ म्याऊ. पुरे झाले चिनू. अरे, मला बाहेर काढ आधी. मी हरले बाबा. तुझी बुद्धी आणि तुझी टोपी तुलाच लखलाभ. मी पुन्हा कधीच तुझ्या वाटेला येणार नाही. बालमित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी डोकं शांत ठेवून युक्तीने काम केलं तर आपण मोठ्या शत्रूवरही विजय मिळवू शकतो. पुन्हा भेटूया श्री सुदाम साळुंके सर आणि सनी म्युझिक स्टुडिओने सादर केलेल्या एका नव्या रंजक गोष्टी. धन्यवाद.